छत्रपती संभाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यानंतर आता महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा साकारण्यात आलाय। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह हजारो संभाजीनगरकर या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालेत। या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार असलेले डॉक्टर जीवन राजपूत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या शौर्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या सुंदरतेमध्ये एक वाढ झालेली आहे। कारण महाराष्ट्रामध्ये काही महापुरुषांची नावं घेतली जातात, त्यांचा पराक्रमही सांगितला जातो। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांचा भव्य असा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा एक शौर्याची गाथा जी आहे ती आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे। आपल्यासोबत डॉक्टर जीवन राजपूत आहेत। सर, काय सांगाल? भव्य स्मारक संभाजीनगरमध्ये व्हावं यासाठी खूप वर्षांपासून प्रयत्न करण्यात आले होते, अखेर ते स्वप्न पूर्ण झालं, काय सांगाल? अगदी बरोबर। मागच्या 35 वर्षापासून समाज बांधवांनी खूप प्रयत्न केले होते आणि त्यामध्ये कराड साहेबांचा चांगला रोल आहे आणि सर्वांच्या प्रयत्नाचा काल एक चांगला हे झाला, समाप्ती झाली आणि चांगला पुतळा आपल्या शहरामध्ये एक कॅनॉट प्लेसमध्ये आणि खूप सुंदर असं सराउंडिंग आहे, राजस्थानी आर्किटेक्टनुसार केलेलं आहे, तर खूप चांगलं वाटतं आहे। बरं, आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक शौर्यगाथा ही प्रतिमा सांगत आहे आणि काल तुमचे नेते म्हणजे तुमचे जे निकटवर्ती आहेत संरक्षण मंत्री ते सुद्धा आले होते। त्यांनी काय कानमंत्र दिलं? त्यांनी कानमंत्र सर्वांसाठी सांगितलं की पुतळा खूप चांगला बसलेला आहे। सर्व समाज बांधव जे महाराणा प्रेमी आहे, त्यामध्ये हिंदू असो मुस्लिम असो, सर्वांनी त्यांच्या त्यांचं जे विचार आहे त्या विचारांनी चालायला पाहिजे। युवकांनी सुद्धा चांगल्या मार्गाने चालायला पाहिजे। शौर्य हे दाखवण्यासाठी आताचा बदललेला जो काळ आहे त्यामध्ये लेखणी जसं अभ्यास जसं शिक्षणाकडे जायला पाहिजे। आपल्या शहरामध्ये होणारा जो काही क्राईम आहे तो कसं कमी करता येईल तोही आपण कळायला पाहिजे। आणि जसं शूरवीर महाराणा प्रताप असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल आणि आपल्या शहराचं नावच संभाजीराजांचं नाव आहे, तर त्यामुळे आपल्या शहरामध्ये माता भगिनी ह्या सेफ राहतील त्यासाठी आपण तसं वातावरण तयार केलं पाहिजे। बरं, आपल्याच शहरामध्ये भव्य पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यानंतर भव्य प्रतिमा महाराणा प्रतापांची, यातून एक समाजामध्ये आदर्श निर्माण होणार हे वाटतं का तुम्हाला? नक्कीच। आपण आतापर्यंत प्रत्येक पुतळे हे जातीपातीमध्ये वाटून घेतले होते, परंतु काल जसं रक्षामंत्रीजींनी सांगितलं की हा जातीपातींचा नव्हे तर हा आपल्या एक महाराष्ट्राच्या आणि भारतभूमीच्या घातासाठी आहे आणि सर्वांनी एकजूट राहून ह्या भारत देशाला चांगल्या मार्गाने कसं करता येईल त्याची सुरुवात जी आहे आपल्या संभाजीराजांच्या नगरीत व्हायला पाहिजे असं त्यांना वाटलं। नक्कीच। आपल्यासोबत डॉक्टर जीवन राजपूत होते, त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। कारण महापुरुषांचा इतिहास हा सर्वांना समजायला हवा, फक्त इतिहास न समजता तो सर्वांपर्यंत पोहोचायला हवा आणि त्याचा आदर्श घ्यायला हवा, हीच भावना या ठिकाणी डॉक्टर जीवन राजपूत यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे शहराच्या सुंदरतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण शहरामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या ठिकाणी महाराणा प्रतापांचा भव्य असा पुतळा साकारण्यात आलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।